नमस्कार, मी विकास लोहार, राजर्षी शाहू महाराज पौर्णिसी सर्वोदय संस्था पिंपळगाव. आम्ही गेल्या 2021 पासून संघर्ष करतो दिव्यांग बांधवांसाठी आणि 2022 पासून समर्थ दिव्यांग शाखा आमच्याबरोबर आता काम करते. आमचा संघर्ष याच्यासाठी होता की जो 2018चा GR शासनाचा 5% निधी, तो 5% निधी शासन फक्त म्हणतं, प्रॅक्टिकली तो निधी ह्या लोकांना दिला जात नाही. त्यांना फिरवा ताजं उदाहरण आहे, पिंपळगाव हर्षिल ग्रामपंचायतने सर्वांना सांगितलं वस्तू खरेदी करा, GST बिल. सर्वांनी वस्तू खरेदी केल्या, बिलं जमा केली ग्रामपंचायतला आणि ग्रामपंचायत दर आठवड्याला यांना जगवते की पुढे टाकू बिलं, पुढे देऊ. आज जानेवारी 2025 ठेवला म्हणजे 3 महिन्याने एप्रिल महिना येतो, म्हणजे वर्ष होणार आहे बिलं देऊ. तरी सुद्धा 25% निधीचा विषय 5% निधीचा विषय मार्गी लागत. पिंपळगाव ग्रामपंचायतचा हा फक्त पिंपळगाव आहे असं नाही, तर अशा अनेक गावांची तीच समस्या आहे. दुसरं, 50% घरपट्टी माफ दिव्यांगांना असा GR गव्हर्नमेंटचा, तर कोणीच त्याला व्हॅल्यू देत नाही. ग्रामपंचायत त्याला म्हणते असं कोणता GR नाही आहे, आम्हाला GR आणून दे. अरे कमाल आहे, ते तुम्हाला GR आणून देतील का? ग्रामपंचायतला जमा झालेला असतो ना GR, कशाला पाहिजे तुम्हाला GR? तुम्हीच GR काढणार आहे आणि तुम्ही GR मागतात लोकांना. 50% ग्रामपंचायतची घरपट्टी या लोकांची माफ झालीच पाहिजे, जरी प्रकार असला तरी. दुसरं, घरकुलचा विषय. आता विषय येतो की गायरान जमीन आहे म्हणे, गायरान जमिनीत घरकुल होत नाही. आजपर्यंत घरकुलमध्ये ग्रामपंचायतनेच घरकुलं गायरान जमिनीमध्ये बांधले. ते कसे झाले? यांच्याच टायमाला का गायराने आडवं येत आहे? माझं म्हणणं आहे की आम्हाला माहीत नाही, इथंच आम्हाला त्या लोकांचं घरकुल मान्य झालेला कागद पाहिजे. मग आम्हाला 15 दिवस बसणं पडो, महिनाभर बसणं पडो की 4 महिने बसणं पडो, त्या तयारीत आम्ही तयार आहे. म्हणून आजपर्यंत या सगळ्या समस्यांना वारंवार संघर्ष करावा लागतोय. संजय गांधी निराधार आता इथं आल्यावर सांगितलं जातं की आम्ही लगेच 15 दिवसात करतो, महिन्याभरात केलं जातो. अरे एजंट लागतं त्याच्यासाठी, 2-2 हजार रुपये येतात ते एजंट. ही प्रत्येक दिव्यांग आहेत, ते काही मतिमंद आहे बिचारे, जाऊ शकत नाही, पैसे कमवू शकत नाही. मोदी शासनाचे आभार आहे आणि राज्य शासन कमीत कमी काहीतरी पेन्शन देतंय त्यांना. हे घरून देत आहे का ही मंडळी? नाही, फिरवलं जातं. एजंट मध्यस्थ असतो, अधिकारी त्या एजंटच्या माध्यमातून काम करतो. हे कोणता मार्ग झाला? रेशन कार्डचाही तोच विषय आहे. फेब्रुवारीपासून प्रकरणं टाकलेले आहेत, अजूनही ते प्रकरणं होत नाही. उपोषण झालं होतं 2021 साली, ते प्रकरणं पास होत 2 वर्ष लागली. लाजिरवाणी गोष्ट आहे, आपल्याच कानात मारल्यासारखा कार्यक्रम आहे. शासनचं धोरण चांगलं आहे, तिकडे पण काही देवाणघेवाण चालते का? सगळीकडे इथंही तेच चित्र आहे. रेशन कार्डच्या बद्दल काय आकडेवारी आहे? आता 2021चे रेशन कार्डही पेंडिंग आहे आणि मागच्या वर्षापासून 6-7 प्रकरणं आहे दिव्यांगांचे टाकलेले. यादी आमच्याकडे आणि ते सांगता की यादी आणून द्या. अरे प्रकरणं तुमच्याकडे जमा झाले. अजून आत्ता एक विषय माहिती पडला, बालाजी सेंटरला जमा झाले तर प्रकरणं त्यांच्याकडे येतात. गावागावामध्ये CSC सेंटर आहे, तिथं सेतूची पावती पाडली जाते, ती पावती पाडून तहसीलला जमा केलं जातं. मग ते प्रकरणं कुठे जातात? एजंटच्या हातात. माझं म्हणायचं आहे, जर शासनाच्या माध्यमातून पावती पाडली गेली आहे, शासनाजवळ निधी जमा झालाय दिव्यांगांचा, तर केन प्रकारे कोणताही एजंट न घेता ठरलेल्या कालावधीत 15 दिवसाचा काळ असेल, महिन्याचा काळ असेल, तर तेवढ्याच कालावधीत ते प्रकरण पास झाले पाहिजे आणि ठरलेल्या नियमानुसार 35 किलो धान्य, मग तो 1 प्रतिनिधी असो का 2 प्रतिनिधी असो का 5 प्रतिनिधी असो, त्यांचं अंत्योदयचे प्रकरण पास झालेच पाहिजे. तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीये. अजून आम्ही शासनाला विनंती करू, बोगस बरेचसे UDIचे कार्ड बनताय, बरेच जो पैसे देईल त्याचं कार्ड बनतं. अरे जो गरजवान आहे त्याला बोगस कार्ड कशा पद्धतीने बनतो? आता तिथं जाता, इथंच बनून जातात ते, स्कॅनिंग करता, एडिटिंग करता, कार्यक्रम झाला, त्याला बिचारायला काय माहिती आहे? नंतर बोला. माझं म्हणणं आहे की का पाहिजे तुम्हाला? दिसतोय ना तो दिव्यांग आहे, तुमच्याकडे जिल्ह्याला बिचारा येतोय पैसे खर्च करून, वेळ खर्च करून, पैसे खर्च करावा लागतोय, वेळ खर्च करावा लागतोय आणि तुम्ही त्याला धुडकवून लावतात. आता त्याला खरंच ऐकू येत नाही तर त्याला तुम्ही बळजबरी म्हणता तुला ऐकू येतं. तुम्हाला दिसतंय तो धडधडीत त्याच्या दोन्ही पायाने तो बंद आहे, तुम्हाला दिसतंय तो मतिमंद आहे, तरी सुद्धा तुम्ही त्याचं प्रकरण धडकवून लावता. हे कोणता न्याय आहे?
आम्हाला झालेल्या या सगळ्या विषयांचा निर्णय ऑन दी स्पॉट दिव्यांगांच्या पाल्यांसाठी काही शैक्षणिक सुविधांची व्यवस्था आहे का? भरपूर आहे हो शासनाकडून आलेलं, पण हे देत नाही. शासनाकडून भरपूर आहे, पण हे स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक तालुक्याचे प्रतिनिधी असतील, स्थानिक रचना जी आहे शासनाची, ती रचना काय माहिती काय करते. म्हणून विनंती करेन, मीडिया हा सर्वसामान्यांची व्यथा मांडणारा पारदर्शक स्तंभ आहे. तर मी मीडियाला विनंती करेन की तुमच्या माध्यमातून आम्हाला ऑन दी स्पॉट इथंच निर्णय पाहिजे. कोणती आश्वासन नको आहे किंवा लेखी सुद्धा नुसतं फक्त कागद दिला. मागच्या वेळेसही आम्हाला 21ला कागद दिला, त्याच्यावर अंमलबजावणी झाली नाही. आम्हाला इथं अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. तोपर्यंत आमचं साखळी उपोषण सातत्यपूर्ण चालू राहणार आहे. याची आम्ही प्रांतांना निवेदन दिलंय, जिल्हा सीओंना दिलंय, जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय, मुख्यमंत्र्यांना दिलंय आणि राष्ट्रपतींनाही आम्ही हे निवेदन दिलंय. तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. जिल्हा उपाध्यक्ष, मी आवर्जून एक सांगतो की हे मी संजय गांधीची माझ्याकडे CSC सेंटर आहे, ऑनलाईन सेंटर आहे. मी बरेचसे प्रकरण ऑनलाईन करून देतो, कुठलीही फी न घेताना गरिबांची प्रकरण. तर काही माझ्याकडून जी ऑनलाईन पावती निघते, इथे आल्यानंतर प्रकरण आल्यानंतर संबंधित अधिकारी सांगतात की बालाजीवाला जो ऑफलाईन पावती देतो, ऑफलाईनची लाल कलरची पावती